रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील निलजी बामणीजवळ टेम्पोमध्ये शेतीमाल भरून त्याच्यात सुगंधी तंबाखू भरून पुष्पा स्टाईल तस्करी करणाऱ्यांचा भांडाफोड पोलिसांनी केलाय। सुगंधी तंबाखूची तस्करी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1,02,600 रुपयांची 570 किलोची सुगंधी तंबाखू व टेम्पोसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। नशामुक्ती अभियानाअंतर्गत महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। यावेळी राजकुमार निंगाप्पा बुद्धिहाळ, हारून शौकत किरे, रेहान मलिक, मुबारक मुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नशामुक्ती अभियानाअंतर्गत अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की रत्नागिरी महामार्गावरील मिरज ते निलजी बामणी दरम्यानच्या ब्रिजखाली एक आयशर ट्रक संशयातरित्या असा थांबला असून त्यातून काहीतरी उतरवत असल्याची माहिती मिळाली। यानंतर तातडीने एक पथक तयार करून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकत दोघांना ताब्यात घेतला। यावेळी ट्रकची झडती घेतली असता लिंबू व तसेच इतर शेतीमाल यांच्या 200 पोत्यांखाली सुगंधी तंबाखू साठा लपवल्याचं आढळून आलं। यावेळी दोघांची कसून चौकशी केली असता सदरची सुगंधी तंबाखू ही रेहान मलिक मुल्ला यांच्या सांगण्यावरून कर्नाटकातून आणली असून सांगली इचलकरंजी परिसरातील पानपट्टी चालकांना चढ्या दराने विक्रीसाठी आणल्याचं सांगितलं। यावेळी त्यांच्याकडून 1,02,600 रुपयांची सुगंधी तंबाखूसह ट्रक असा एकूण 11,02,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे।